आपल्याला 2 डिसेंबर पर्यंतच युती टिकवायची आहे. या रवींद्र चव्हाणांनी कोकणात केलेल्या विधानानं महायुतीमध्ये खळबळ उडाली. या सगळ्या प्रकारामुळे भाजप आणि शिंदेची शिवसेना आणि विशेषतः रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील तणावाची चांगलीच चर्चाही रंगली. पण स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर मित्रपक्षातील प्रमुख नेत्यांनी असं भांडल्यामुळे निवडणुकीमध्ये इच्छित यश मिळण्यास अडचणी येऊ शकतील हे लक्षात घेऊन की काय, पण आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासाठी डिनर डिप्लोमसीची रणनीती आखली आहे. दोन्ही नेते एकत्र जेवतील आणि भांडण विसरतील असा काहीतरी तर्क यामागे लावण्यात आलाय. आता काय आहे ही फडणवीसांची डिनर डिप्लोमसी? यात फडणवीसांनी हस्तक्षेप केल्यानं आता तो जवळपास संपलाय, हा वाद जवळपास संपलाय असं समजायचं का? आणि हे मुळापासून भांडण सोडवणं खरोखरच तितकं सोपं आहे का? सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचलाय. मालवणमधील शिंदेचे आमदार निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशननं भाजपला घेरल्यानंतर हा संघर्ष चांगलाच पेटला. यावेळी 2 डिसेंबर पर्यंत आम्हाला युती टिकवायची आणि नंतर मी निलेश राणेंना बघून घेईन किंवा योग्य ते उत्तर देईन अशा पद्धतीचे विधान रवींद्र चव्हाण यांनी काहीशा आक्रमक पवित्र्यामध्येच माध्यमांना दिलं आणि त्यानंतर या सगळ्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान रवींद्र चव्हाणांच्या विधानाप्रमाणे आता 2 डिसेंबर उलटले आहे आणि शिंदे आणि चव्हाण यांच्यातील राजकीय संघर्षावर आता तोडगा काढणं हे अत्यंत महत्त्वाचं महायुतीला होऊन बसलंय. त्यामुळे आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यातील या राजकीय संघर्षाविषयी माध्यमांशी बोलत होते आणि त्यावेळी ते असं म्हणाले की रवींद्र चव्हाण यांच्याबाबत बोलायचं झालं तर त्यांची आणि एकनाथ शिंदे यांची खूप जुनी मैत्री आहे. दोघांनी खूप वर्ष एकत्र काम केलेलं आहे. दोघांचं कार्यक्षेत्र एक आहे. शिंदे हे आता महाराष्ट्राचे नेते आहेत, पण मूळ कोकणातलं कार्यक्षेत्र ठाणे जिल्ह्यातच आहे. त्यामुळे अनेक वेळा वादाचे मुद्दे येतात, पण मला विश्वास आहे की आता निवडणुका संपल्यानंतर दोघे पुन्हा एकत्र जेवतील आणि सगळे विषय संपतील. निश्चितच अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे विषय किंवा हा वाद संपणार आहे, कारण दोघांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल प्रचंड आदर आहे. रवींद्र चव्हाण यांनाही शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आदरच आहे. त्यामुळे चव्हाण यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. कुठल्याही जणामामध्ये न येता काम करणारं ते एक व्यक्तिमत्व आहे आणि मी देखील त्यांना बोललोय की ते आता आमचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांनी आपल्या अभिव्यक्तीवर कधी कधी थोडं नियंत्रण ठेवलं पाहिजे. आता देवेंद्र फडणवीस यांची ही सगळी विधान आहेत. यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलंय, अप्रत्यक्षपणे सांगितलंय की रवींद्र चव्हाणांनी केलेलं हे जे विधान आहे यापुढे अशी विधानं होऊ नयेत, कारण की महायुतीसाठी ते घातक आहे. हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच वेगळ्या शब्दांमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान देवेंद्र फडणवीस पुढे असंही म्हणाले की 2 भावांची मतं ही नेहमीच वेगवेगळी असतात, ते कधीच एक होत नसतात. दोन्ही भाऊ आपापला मत हे प्रखरतेने मांडू शकतात आणि मांडत देखील असतात. त्याच पद्धतीने आमचंही काही वेगळं मत असू शकतं, पण सगळ्या गोष्टींमध्ये एकमत झालं असतं तर आम्ही वेगवेगळ्या पक्षात कशाला राहिलो असतो, एकाच पक्षात राहिलो असतो असं म्हणत कुठेतरी हे भांडणं किंवा मित्रपक्षातील ही भांडणं ही अगदी साहजिक असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. आम्ही तिन्ही वेगवेगळे पक्ष आहोत, मतमतांतर आहेत, पण बॉर्डर इश्यूवर आम्ही एकत्रच आहोत आणि आम्ही एकत्रच राहणार आहोत असा जो काही असं जे काही विधान आहे ते देवेंद्र फडणवीसांनी केलंय आणि महायुतीला काहीही धोका नाही. रवींद्र चव्हाणांच्या या विधानानंतर महायुती फुटणार की काय अशा पद्धतीच्या चर्चांना काहीही अर्थ नाही, हे यातून सांगण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान आता खुद्द देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या विषयामध्ये, या सगळ्या वादामध्ये हात घातलाय. त्यामुळे हा वाद निकाली निघणार हे निश्चित आहे. पण या दोन्ही नेत्यांच्या मनातली कटुता फडणवीसांच्या या डिनर डिप्लोमसीनं खरोखरच मुळापासून दूर होऊ शकणार आहे का? विविध पातळीवर येत्या आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते आपल्याला समजणारच आहे. आता फक्त नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या आहेत, पण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका या अद्यापही बाकी आहेत आणि त्यामुळे फडणवीसांची ही डिनर डिप्लोमसी खरोखरच कामी येते का हे या आगामी निवडणुकांच्या तयारीच्या वेळेला निश्चितच समजणार आहे. वेळोवेळी याबाबतच्या अपडेट्स आपण निश्चितच जाणून घेत राहू. तुम्हाला काय वाटतं? फडणवीसांची ही शिष्टाई किंवा त्यांनी घेतलेला हा जो काही पुढाकार आहे, हा जो काही हस्तक्षेप आहे तो खरोखरच फायद्याचा होईल का? आणि रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदे यांच्यातील वाद
मिटेल का? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना, तुमचे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.